रित्या पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीस तासगाव पोलिसांनी केली अटक। बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकास अटक केली आहे। त्याच्याकडून 2 देशी बनावटीच्या पिस्टल, एक जिवंत काडतूस असा सुमारे 1,50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या सूचनेनुसार तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की तासगाव ते मने राजुरी रोडवर चिंचणी फाट्याजवळ एक इसम पिस्टल बाळगून थांबला आहे। त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या टीमने त्या इसमास सिताफीने सापळा रचून ताब्यात घेतलं। त्याला त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव सुजल रामचंद्र धनावडे, राहणार मेढा, तालुका जावळी, जिल्हा सातारा असे सांगितले। त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल सापडले। आणखी चौकशी केली असता हे पिस्टल त्याने मध्य प्रदेश येथून पल्लू सिंग या नावाच्या व्यक्तीकडून 2 पिस्टल खरेदी केल्याचे सांगितले। त्यातील एक पिस्टल तासगाव येथे विक्रीसाठी आणले आहे व दुसरे पिस्टल आणि एक काडतूस माझ्या गावी मेढा येथे ठेवले असल्याचे सांगितले। त्याच्याकडून हे जप्त केले असून त्याला अटक करण्यात आली आहे। याचा पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे हे करीत आहे।